रात दिवस तुझा का ध्यास लागला मना, मनात माझ्या तुझीच मूर्ती सांगू मी कुणा. रात दिवस तुझा का ध्यास लागला मना, मनात माझ्या तुझीच मूर्ती सांगू मी कुणा. प्रेमाच्या या जाळ्यामध्ये केलं तू ग बंदी, पोरी सोडू नको ही संधी, करू इश्काची जुगल बंदी. पोरी सोडू नको ही संधी, करू इश्काची जुगल बंदी. नमस्ते. नमस्ते नमस्ते. बरं वाटलं आलाच आमच्याकडे. मला आठवत आहे, मला संजू बोलला होता त्या मार्केट कमिटीत गाळा घेतलाय. घेतलाय. प्रगती करताय. बरं वाटतंय. चांगलं चाललंय. माशाचं कसं काय झालं? जोरात आहे. बरं. कामगार पण वाढवले पण कळलं. 10-12 कामगार आहेत. क्या वा. तुमची सुरुवात पण मला माहिती आहे आणि हा प्रगतीचा आले खरं, पण कष्ट आहे त्याच्या मागे तुमचे. कष्ट भरपूर. पण आज कसं काय केलं? आलतो, मुलीचं लग्न होतं, पत्रिका द्यायला आलतो तुम्हाला. अरे वा. कधी? 29 तारखेला आहे. बर. व्यंकटेश लॉन्सला आहे. व्यंकटेश लॉन्सला. बर. नानासाहेब बनकरांचं. नानासाहेब बनकर जोडीदारच आहेत ना आमचे ते. 29 नक्की येईल. काहीच हरकत नाही. पत्रिका घेऊन आलोय. बर. नमस्कार. नमस्ते. दादा येऊ का? कोण? भुजंगराव. या अंकल येतो. नक्की येतो. 19 नाही. राहुल दरवाजा लावून गे रे. आबा दरवाजा लावायला सांगितलं, काय मारते बिरते काय? हे का पे? काय भुजंगराव? काय नाही दादा, तुमचं निरोपाला लगोलग त्याला घेऊन आलो मागे. अहो काय कारनामे चालले चिरंजीवाचे? काय समजतं का नाही? थोडी जरी लाज बाळगा. त्या तुमच्या चिरंजीवानी पोरगी उचलली गावातली. नाही दादा, कसं आहे, लोकांनी वेगळं चित्र उभं केलंय हो. म्हणजे विरोधक असतातच ना आपले, तसं नाही काय झालेलं आहे. त्याचं काय झालंय दादा? आवाज खाली ललन. काय झालंय दादा? ती पोरगी मला जरा वाकडं तिकडं बोलली, मग मी बी दिल्याशिवाय. हा म्हणजे कसं, ऍक्शनला रिॲक्शन झाली. बाकी बस झालं भुजंगराव, हेच ऐकत आलोय. ऍक्शनला रिॲक्शन नाही, याच्या कारणामुळं तिकडे लोकांना रिॲक्शन यायला लागली. काय सांगता तुम्ही मला? आणि एक लक्षात घ्या, शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रातला मी आमदार आहे. त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. माता भगिनींची इज्जत कशी करायची ही महाराजांनी आपल्याला शिकवलं. आणि त्यांचे विचार डोक्यात घेऊन मी राजकारण करतो, समाजकारण करतो. हे असले फालतू धंदे खपवून घेणार नाही. नीट वागता येत नाही का तुला? बस झालं नाटकं. संस्कार घरी करायचे असतात. या आमच्या समोर असली नाटकं करू नका परत. मागं माझ्या जनता दरबारात आला, म्हणलं वाळूच्या ट्रकास तहसीलदारांनी पकडलेत, त्या सोडवा. अरे तुमच्या वाळूच्या ट्रका सोडायच्या, तुमच्या सावकारकीवरती पांघरून घालायचं, याच्यासाठी मी आमदार झालोय का? लाज वाटायला पाहिजे. आणि असले 2 नंबरवाल्यांसाठी साथ देण्यासाठी मी इथं उभा नाही. मला जनतेने आमदार केलंय. सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात देण्यासाठी आणि समाजकाम करण्यासाठी, समाजकार्य करण्यासाठी मी आमदार झालोय. पुन्हा असल्या गोष्टी घेऊन माझ्याकडे यायचं नाही. शेवटची वॉर्निंग आहे तुम्हाला. चला निघा. अरे एक दे बाबा, कुठं 2-2 देतोय. सारी दुनिया का बोझ हम उठाते. नीट लाव रे ते. सारी दुनिया का बोझ हम उठाते. अरे तो कधी उठाते रे. अरे ते नीट लाव की. साहेब बघतील, नीट लाव दे. ऐकून येत लाव बाबा. दे ना पटापट. अरे नमस्कार साहेब. नमस्कार. अरे असू दे प्रकाश. अरे अजय राहू दे. तू राहुल ना रे? हो. चांगलं कसं चाललंय काम? काय जमेल तसं करतोय, म्हणजे प्रयत्न करतोय. चांगलं काम केलं तुम्ही. इथंही चांगलं काम केलं. आणि परवा मला सांगितलं राणी, त्या मुलीला वाचवलं ना तुम्ही. छान.
आपला नीरज पण होताच आमच्या सोबत. नीरज तर काय आमच्याकडे लहानपणापासून येतो, तसं काय नाही. पण ते त्या ललन पासून त्या पुरीला वाचवलं, फार चांगलं काम केलं. त्या ललनही तसा, ललनचा बापही छपरी आणि ललन तर 10 पटीने छपरी. गाव थू थू करते त्यांच्यावर, सुधारायचं काय नावच घेत नाहीत ते. चांगला धडा शिकवतो. खरं सांगू पोरांनो, 15-20 वर्ष आली मी या गावचा सरपंच आहे. आम्हाला जे जमलं नाही ना ते तुम्ही करून दाखवलं राव. खरं आहे. आपलं कर्तव्य समजून करायचं ना. नाही, चांगलं काम केलं, चांगलं. मनाचा मोठेपणा आहे सरपंच साहेब, तुम्ही आम्हाला हा म्हणजे तुमचाच आशीर्वाद समजायचा. नाही आता नाही असू दे असू दे असू दे. कसं आहे माहिती का, चांगलं काम केलं तर त्याच्या पाठीशी आपण राहायलाच पाहिजे, त्याचा सत्कार केलाच पाहिजे. हा, मी तुमचे खरंच मनापासून आभार मानतो. नाही असं काही नाही अहो असं काय रे, शेवटी काम मोठं आहे. शेवटी तुम्ही जरी आमच्याकडे कामाला असलात ते महत्वाचं नाही. पण सरपंच साहेब, आम्हाला सगळेजण म्हणत होते हा सरपंच देव माणूस आहे. आज आम्ही प्रत्यक्षात आणतो, आम्ही पाहिला. कसं आहे की लोकांची प्रेमाची भावना आहे, आपलं काम करत राहायचं. चालेल. चला हा? चालेल. काही अडचण असली तर सांगा. हो, हा? चालेल. मला जरी संपर्क नाही साधता आला तर राणी आहेच. हा? राणी त्यांच्याकडे लक्ष ठेव व्यवस्थित. चालेल. त्यांना काय जे पाहिजे ते सगळं दे. हा, काय हवं नको ते बघ. हा, येतो रे बाळा. बघितलं म्हणजे जीव मारतील आपल्याला इथं. ते भाई बघ ना, स्वतः सरपंच साहेब आपल्यावरती इम्प्रेस झालेत. अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये. हे आराम खोरा, तिथं बांबू टाकलाय ना, जरा हळू दाब की. मायला कुत्र्यागत हाणलंय बघ त्याच्या आईला त्याच्या. आम्हाला पण लय हाणलाय. पण हराम खोरांनो, तुमच्या दोघांना मी बाहेर राखण बसायला सांगितलं होतं, तुम्ही कुठं गायब झाले? म्हणूनच मार खाल्लाय ना. त्याच सांगतो भाई, काय झालं माहितीये का, तुम्ही आम्हाला मस्त बाहेर राखण करायला लावलं. हसला आवाज येत होता आतून. मला तर पिक्चरच आठवायला लागले. अजिबात डोकून पाहिलं नाही, कारण तुम्ही आम्हाला राखण करायला लावले. अरे पण हराम खोरांनो, तुम्ही राखण असताना ती माणसं आत येऊन मला मारलं कसं? अहो भाई, आता तुम्ही आम्हाला राखण करायला लावले, आम्हाला काय माहिती आम्हाला मागून कोणता हे आपलं बांबू टाकन. तुम्ही त्यात लायकायचे हराम खोरांनो. तुम्हाला सांगतो भाई, ते माणसं मस्तपैकी नाही का अशा रुमाल बांधून होते आणि आले आणि असा पाक्का दिशेने बुक्का टाकला मला. हा, उलटात पडलो मी. अरे बापरे. तुम्हाला सांगतो भाई, वर बघायचा असा प्रयत्न करत होतो, पण मला नुसते 8 पाय दिसत होते, बाकी वर काहीच दिसत नव्हतं. मला वाटतंय 8 पाय म्हणजे 16 माणसं असतील. बोटाड काढ रे इकडे. मायला तुझ्या बापाने केलता का? माणसाला किती पाय असतात? हा, 2 असतात. मग 8 पायाचे माणसं किती झाली? 4 झाली ना गाईबान्या. तुझ्या बापाने 16 माणसं केली होती का? ललन भाई, 4 माणसंच होती. हा, गेला गाडीला पाय लावून पळून. मग मला एवढा हाणला ललन भाई, हे अजून टेकवणं होत नाही बघा. अरे हराम खोरांनो, तुम्ही गेले निघून आणि तसेच ते आतमध्ये आले. अंधाऱ्या खोलीत मला काय कळणाच रे. असा पोत टाकून असा हाणलाय कुत्रीच्या आईगत. मायला मी भोंगलत होतो, तुम्ही कोण आहे काय सांगायलाच तयार नाही रे. आणि एकाने तर माझ्या बांबू बांबूवर म्हणजे नडगीच्या रे, नडगीच्या बांबू टाकला. मायला कुत्र्यागत हाणला त्याच्या आईला. त्याच्या कसा बासा जीव मुठीत घेऊन धावत सुटलो रे, जिकडे मार्ग दिसेल तिथं. पण लल्लन भाई, हा, याने सांगितलं आतमध्ये म्हणून हा लल्लन. ना. मायला असा बोका प्रसंग कधी आपल्या आयुष्यात आला नव्हता. अहो बोका नाही, त्याला बाका असतोय. अरे तेच लल्लन शेठ, बोल. त्या आमदार साहेबांनी तुम्हाला भेटायला बोलवलं होतं, काय बोलले ते? अरे बापरे, कसलं सापलं राव त्यांनी. आबांना हो, आबांना. आम्हाला हा, काय बोलले पण? असं कुत्र्या म्हणे भॉ भॉ करतो. इथं कोण नाही ना रे. नाही कसं आहे माहितीये का, म्हणतात ना ते भिंतीला बी कान असतात, असं झाडाला असायचे. जोक मारला रे, हसा की. त्यांनी असलं झापलंय आबाला. अरे ते काय म्हणले माहितीये का आबांना? म्हणले भुजंगराव, कसला नालायक पोरगा पैदा केलाय तुम्ही, असं आम्हाला म्हणले रे. आपल्याला म्हणले भुजंगराव, असल्या नालायक पोराला असा चपलानी आणला पाहिजे, असं आम्हाला रे, आपल्याला नाही. असं बरंच काय काय म्हणत होते, लय आपलंय आम्हाला.
आपल्याला एका शब्दाने बोलले नाही रे काय. हा पण लल्लन शेठ हा तुम्ही काय बोलले नाही का त्यांना? त्याचं कसं आहे माहितीये का, हा, जब दो बड़े बात कर रहे होते हा. तो बीच में छोटे नहीं बोला करते. डायलॉग आठवला मला पिक्चर मधला, म्हणून मी गप बसलो रे. ना, आम्हाला बी शाळेत हेच शिकवायचे पण कधी शिकलोच नाही. वा वा वा. त्याचं कसं आहे ना लल्लन भाई, हा कुछ तो गडबड आहे. हा. आपण आहे ना दयासारखं असं इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे. नाही नाही ते तर करूच, हा, पण त्या सरपंचाच्या भट्टीवर पण जाऊ हा. आणि तिथल्या त्या पोरांना बी विचारू तुम्हाला काय चोर बेर दिसले होते का, हा. आणि अख्ख्या गावात बघू मायला लल्लन शेठला तोंड बांधून आणत्यात म्हणजे काय. लल्लन भाई खरंच सगळी माहिती काढली पाहिजे, हा. नाही तर परत त्रास होईल. बरं ऐका की, हा मला लय भूक लागली, आपण आधी काहीतरी खाऊ चला. असं म्हणतोस का, चला घरी. मायला ते आमलेट बिमलेट केलंय ते खाऊन घेऊ चला. चला हा चालवा चला, 2 तास झाले ट्रॉली करतो आपण. दरवेळेस उभं राहतं बरं का, लय काम कमी करतोय. काम करताना आपण काय बोललो की बघ ना, काम करा त्याच्या प्रेमासाठी आपण गोळी चालली राहा. कसं आहे का दुनिया का. मिठावरून झाले का? हे काय चाललंच आहे. अच्छा, अच्छा. तुम्ही असंच एक फेरी मारून यातून आले. अच्छा 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 अच्छा. काय नाही चाललं. अरे काय झालं? लागलं. अरे किती लागलं? अरे बापरे, मी याला काहीतरी लावते. चल आपण बोलू. सरपंच साहेब येतील. पण आता लागलं, मी पण नाही लागलं. चढ चढ वरती, चलू दे. किती लागलं? रात दिवस तुझा का ध्यास लागला मना, मनात माझ्या तुझीच मूर्ती सांगू मी कुणा. रात दिवस तुझा का ध्यास लागला मना, मनात माझ्या तुझीच मूर्ती सांगू मी कुणा. प्रेमाच्या या जाळ्यामध्ये केलं तू ग बंदी, पोरी सोडू नको ही संधी, करू इश्काची जुगल बंदी. पोरी सोडू नको ही संधी, करू इश्काची जुगल बंदी. थँक्स. हा अरे वा, तुम्हाला इंग्लिश येतं? हा ते तुमच्या शिकलेल्या लोकांचे ऐकलेत कधीतरी शब्द. थँक्स, गुड नाईट, ओके, बाय, आय लव्ह यू. हा म्हणजे असं ऐकलंय मी. हा, हा. ऐका जय, तुझ्या हाताला खूप लागलंय. हो. 4-5 दिवस काम नाही केलं तरी चालेल, मी बाबांना सांगते. ठीक आहे. तसंही बाबा तुझ्यावर खूप खुश आहेत. हो काय नाही, होईल 2-3 दिवसात कमी. हो होऊन जाईल, होऊन जाईल. आता तुम्ही बांधलंच एवढ्या प्रेमाने तर होऊन जाईल. थँक्यू बरं का. कशासाठी? अरे तू नाही का त्या मुलीची इज्जत वाचवली? हा, ते आता कसं आहे, हे असं जर कोण मुलींवरती हात टाकत असेल तर आपण इज्जत वाचवलीच पाहिजे. आपलं कर्तव्य आहे ते. उद्या जर माझ्या घरातल्या कोणासोबत असं झालं तर मी गेलोच असतो ना. मला नीरजने सांगितलं तुम्ही त्या लल्लनला किती झुलाते. आता त्याचं कामच तसं, त्याला मारलंच पाहिजे ना. आणि खरं सांगू का, तुमच्या गाववाल्यांनी त्याला कधीच मारलं पाहिजे होतं, पण त्याला आता पण कधी मारलं नाही म्हणून तेवढा शेफारला. आता तू आहेस ना. ऐक ना अजय, मला आहो जाऊ म्हणून नको म्हणत जाऊ. नाही पण तुम्हाला असं कसं डायरेक्ट बोलणार ना. मला राणी म्हटलं तरी चालेल. ठीक आहे राणी. बरं ऐक अजय, तुला काय लागत असेल तर सांग मला. येऊ मी? हा ऐक ना राणी, म्हणजे तू तिथे घरी, मी इथं वीट भट्टीवर, कॉन्टॅक्ट कसं करणार ना. तुझ्याकडे फोन आहे? हो आहे ना. एक काम कर, मग तुझा नंबर दे. हा घे. हा 9823 9823 88 88 66 12. मी तुला मिस कॉल देतो. हो हो चालेल. रात्री कॉल. बाय. बाय.
संग्राम काय करायचं हे लल्लनचं मला काय कळा ना बाबा. गाबडं नुसतं पिसाडल्यागत वागतंय, काय बी करतंय, कुणाला काय बी बोलतंय, भांडणं करतंय, मारामाऱ्या करतंय. अरे शाळेत बी ह्याची बोंब होती म्हणून शाळेतनं काढावं लागलं. आणि काय धंद्या पाण्यात असू दे, कुठे व्यवसायात असू दे, सगळीकडे हीच याची बोंब आहे. कामं काय नीट करत नाही, फार आमची मान खाली जाती, सगळ्यांना उत्तर द्यावी लागते. अरे काय करायचं काय मी? नाही मी काय म्हणते मालक, आमदार साहेब काय म्हणले? अरे काय आमदार साहेब म्हणतात तेच बोलत होते. फार मान खाली गेली आमची. एका प्रश्नाचं उत्तर आम्हाला देता आलं नाही, स्पष्टीकरण देता आलं नाही. शांतपणे ऐकून घेतलं सगळं. कुत्र्यागत जापत होते. इतके बोलले आणि गाबडं तिथं बी आवाज चढवत होतं. म्हणला बाबा नीट वाग, त्यांनीच सांगितलं आवाज खाली घे म्हणून. आयला हे मान खाली घातली फार गाबड्याने. नाही कसं आहे मालक, लल्लन शेट आहेत तुमचे चिरंजीव, त्यामुळे आम्हाला काय जास्त बोलता येत नाही. त्या आम्हाला पण धरून मारेल. पण कसं आहे, त्याचे जे लक्षण आहेत ना ते काय बरोबर दिसत नाहीयेत. त्याच्यावर तुम्ही काहीतरी जरा आळा घालाय पाहिजे. अरे आता आळा घालायचं वय आहे का गाबडं? एवढं खोंडागत वाढलंय हा? आणि काय करायचं त्याचं आता मला सांग बरं तू. आता मला सांग काय म्हणला ती पोरगीला? फक्त मी असं म्हणलं की बाळा तू कुणाची, आणि ती चिडली आणि तिनं कानाखाली दिली. गाबडं इतकं बारा बोडायचं नाही. तिला कुणाची असं नसेल विचारलं, त्यानं काय विचारलं असेल माहितीये का? बाळा तू कुणाची? उगाच पोरगी बेसाळली वय, दिले कानाखाली ठेवून. दिली कानाखाली. आणि तरी मी त्याला काय सांगितलं होतं, पोलिसांचा संशय आपल्यावरती, गप बसावं, शांत बसावं, कालवा करू नये, दंगा करू नये, मारामाऱ्या करू नयेत. हिला का सांगल त्याच्या फार उलटच करतय. आता मला सांग किती याला समजून सांगायचं? काय आता माझी पण अक्कल बंद होत चालली मालक. कसं या लल्लन शेटचं व्हायचं काय कळना झाले. तू एक काम कर आता हे प्रकरण जर वाढवलं परत बर आणखीन वाढत जाईल. बरोबर. 5-25 हजार घे. बरोबर. त्या पोरीच्या घरी जा. हा गरीब फॅमिली. बर. त्याला म्हणावं बाई पैसे घे, गप बस. उगा तुझी आणि आमची बी आबरून नको चव्हाट्यावरती मांडू ना. नाही मला काय ऐकतील ना पण ती ऐकते. गरीब आहेत, आपल्याला पैशानं दाबायलाच पाहिजे या माणसांना. बरोबर. त्याशिवाय पर्यायच नाही का? त्याच्यामुळे तू हे काम नीट बिन बोबाट पार पाडायचं. नाही तुम्ही आहे ना मालक 100% लक्षात ठेवा. तुम्हाला तर माहिती आहे एक गाव आणि 2 तुकडा असते. त्याच्यामुळे 100% काम करतो. लवकर घरी जा, पैसे घे. तू ते काम कर तर मी बाकी माळ्यात फेरफटका मारून चालतंय. जाय. येऊ का मालक? जा. काय मग मॅडम काय म्हणता? परत मॅडम, तू सारखं मॅडम म्हणत असेल ना तर मी तुझ्याकडे येणारच नाही. नाहीतरी आता कुठे येते तू माझ्याकडं? सध्या भट्टीवरच्या चक्रा वाढलेत मॅडमच्या. अरे तसं नाही काय. अरे ते इटभट्टीवरती 3 नवीन मुलं कामाला आलेत ना, मग बाबांनी सांगितलं त्यांच्यावरती लक्ष ठेवत जा. त्यांना काय हवं नको ते बघत जा. आणि तू लक्ष ठेवतीस नाही का? चांगलंय. बरं ऐक नाही नीरज, तुम्ही त्या दिवशी त्या मुलीची इज्जत वाचवली, खूप भारी काम केलं रे. हा त्या मुलीची इज्जत फक्त त्या आजेमुळे वाचली. त्याने डेअरिंग दाखवली, त्याच्यामुळे आम्ही हे सगळं केलं. नाहीतर त्या लल्लनला मारायची हिंमत कोणाची झाली नसती ग. तो बोलला चला बघू काय होतं ते करू आपण, त्यामुळे आम्ही गेलो. आणि तोंड बाजून तुला सांगतो त्या लल्लनला असं मारलं ना कुत्र्यासारखा ओरडत होता. म्हणून हे सगळं श्रेय त्या आजीला जातं. अजय तो खूप भारी मुलगा आहे रे, स्वभावाने सुद्धा खूप चांगला आहे. हो चांगलं आहे. ऐक ना नीरज, मी निघते आता. कुठं भट्टीवर चालली? अरे भट्टीवर नाही, बाबा वाट बघत असतील ना, घरी चालले. चल बाय. बाय. आरशा लय दिवसात तुला ढाब्या जेव्हा घातलं बरं का तू. आता मात्र मित्र शोभतोय तुला. पाक वकूस तर जेवले. अरे काय आता तुमच्या लोकांचं चाललंच होतं तेवढं हॉटेलला जाऊया म्हटलं चला आता हॉटेलला. भाजी तेवढी तिखट होती बरं का. तुझं काहीतरी नावं ठेवायचंच असतं त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये. तो मेसचा जो डब्बा आहे त्याचा काहीतरी कर, तो ठेवून दे आतमध्ये, आता कोणतरी बघल. नशीब आपण तिथं गेलो आणि सरपंच साहेब वगैरे इथं आले नाही तर आपलं भांडं फुटलं असतं आज. हा ना. तुमच्या जाण्यामुळे ना. एक मिनिट कॉल आलाय. राणीचा कोणती? राणीचा. थांबा एक मिनिट. हॅलो. हॅलो अजय. हा राणी बोल ना. काय करतोय? काही नाही, बसलो होतो.
अच्छा जेवण झालं का? हो झालं. तुझं झालं का? हो माझं पण आता झालं. अच्छा. झोपला नाही सजन? नाही हे काय आता झोपायचंच होतं. आणि तुझे ते 2 मित्र? ते दोघं तर झोपले, मग असे झोपले. ते जेवले आणि झोपले आपले बिचारे. काम करून थकतात ना. तुम्ही काय करताय? मी काय नाही, आता जेवण वगैरे झालं आणि झोपणारच होतो. आणि तुला एक खरं सांगू का? मला असं ना मनातून वाटतच होतं की आज तुझा कॉल वगैरे येईल करून, आणि तुझा कॉल आलाच. अरे वा. दिवसभर काम करून हातापाय दुखत असेल ना, आराम करा. हा बाबा. कोण आहे? बाबा आले. अच्छा, काय म्हणतायत? ऐक ना, मी ठेवते, बाबा येत आहेत. बरं बरं. उद्या करते कॉल. हो हो चालेल. चालेल चालेल. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. हो हो गुड नाईट. बाय बाय. हा बाबा. काय करते तू? बाबा मैत्रिणीसोबत बोलत होते. ही काय वेळ का बोलायची? बाबा खूप दिवसांनी कॉल केला होता. पण तुम्हाला आजकालच्या पोरांचं काही कळतच नाही राव. निमारातापर्यंत काय बोलत असाल तुम्ही? बाबा खूप लांबची मैत्रीण आहे. लांबची मैत्रीण? हा बंद कर आता आणि झोपायला जा. आणि सकाळी जायचंय तालुक्याला. काय म्हणाले वहिनी? तुमच्या कधीतरी पहिल्यांदा कॉल आलाय आणि त्याच्यामध्ये तुझा शिंका काय अंगावर चढून बसता का माझ्या? बावळट कुठले. स्पीकरवर टाकायचं की आम्हाला नाही काय? मग आम्हाला काय बोलतो? काय घेणं देणार रे म्हणलं होतं ना याच्यामध्ये? विचारत असतं आपल्याला. चल चल, ती ओव्हर ऍक्टिंग पहिला बंद करीत नाही. झोप बाबा. एलर्जी झाली तुला? तुला कसली एलर्जी होत नाही? तुझी एलर्जी आम्हाला झाली. सर तिकडे लांब झोप माझ्यापेक्षा. हळू फोड की जरा, नीट फोड. पुष्पा नाम समके फ्लॉवर समजे क्या? फायर रूम है फायर. ऍक्टर फालतू काहीतरी. हळू पड रे. हळू फोड, लागल ते. तर उन्हात बसून बसून काळा होत चाललोय मी. पटापटा करा ना जरा काम. माझा कलर तर एकच झाल्यासारखं वाटतंय तिच्या आईला. ते कलर एकच आहे, पण ते शर्ट घातलं म्हणून दिसायलाच तरी कमीत कमी. माझा बापोळ करतो मला. नको टेन्शन घेऊ. तुला पुण्यात गेलो ना, मस्त एकदा स्पा मध्ये नेतो मी. मग खुश. हा पुण्याला एकट्याला होईल. ए बाबा तुला पण नेतो. ऐके स्पा मध्ये पुरे असते ते. जाऊ दे. मला एक गोष्ट तुम्हाला बोलायची होती. सांग की. अरे एवढा काला असतोय? काय होतंय? अरे ती इडबटीवर चिल्लली आहे की नालेली, ती मला का आवडली, मी तिला प्रपोज मारणार आहे. ऐक की, त्या ललीला बहीण आहे का? बहीण पण आहे तिला. ए मूर्खांनो, काहीतरी फालतू गोष्ट बोलतायत. लल्लेला प्रपोज करू, नल्लेला प्रपोज करू. ही जी वीडभट्टी आहे ना, ती माझ्या सासऱ्यांची म्हणजे आपल्या सरपंच साहेबांची आहे. आणि त्यांच्या वीडभट्टीवर तुम्हाला असे फालतू धंदे सुचतायत काय? गपचूप फोडते. पण भावानं मी काय म्हणतो, लल्लन भोकऱ्याची कशी चिरवली. लोय मारला फोनला का त्याला? असा मारलाय ना त्याला कुत्र्यासारखा. मी पॉइंट मध्येच होतो. अरे मी तर ती दाढी नाही का, दाढी. हा हळू 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 लय मारला. आम्ही फिरवला असा हळद बांबू. कुणाला लागला काय माहिती, पण लय अर्जाचा जरा. कसलं खोटं बोल. बांबू तर होता 3 आठवडे. अरे काय सापडलं होतं ते फिरवलं, लागलं त्याला महत्व आहे. कसं तिसरंच बोलतात काय? नाही, प्रत्येक वेळेस आहे त्याचं. मी काय म्हणतो, ऐक ना, आता इथून पुढे ना तू कधी असे फालतू धंदे करणार नाही. येऊन बघ की, तुला सांगतो, एका दगडात 3 बक्षी मारलं. कस काय? त्या राणीला बी इम्प्रेस केलं, त्या लल्लनला बी मारलं, त्या सरपंचाचं पण नाही का वातावरण झालं नाही याच्यामुळं. हो राव. भावांनो, कधी कधी नकळत आपल्या हातून किती चांगली कामं घडतात ना रे. आज आपल्यामुळे एका मुलीची इज्जत जाता जाता वाचली, नाही तर त्या फालतू लल्लनने तिचा फडशा पाडला असता. नाही, मला काय वाटतंय माहिती का, ते हिंदी पिक्चर मध्ये नाही करत, हिरोला पैसे देतो. काय कामं चाललेत का? असू दे असू दे. इकडे या, इकडे या. मला काय कळलं का? काय शेख? याचं काय झालंय माहितीये का? गावात चोर सुटलेत. काय बोलतो? बापरे. हो ना, तोंड बांधून लय मारत्यात. हो ना, आमच्या एका कामगाराला लय मारलाय त्यांनी कुत्र्यागत. बापरे. हा ना, तुम्ही पण जरा सावध राहा. हो लय डेंजर मारत्यात बाबा, ते अनुभव आहे. तुम्हाला कसं माहिती? त्यांना हो, मला नाही. हा, आणि असलं मारत्यात कुत्र्यासारखं, असलं मारत्यात. एकाने तर असा बांबू टाकला माझ्या इथं. तुमच्या? त्याच्या हा ना, तो बी कामगार आमचा अजून मी असाच चालतोय. तुम्हाला कसं काय कळलं?
तो सांगत होता रे तो सांगत होता अशा डोंगरावर लाथा मारत होत्या अशा डोंगरावर लाथा मारत होत्या नको नको म्हणलं तरी सोडत नव्हते त्याला हो ना कुत्री अगवत मारला आयो 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 म्हणजे त्याला त्याला असा पाक्का दिशेने मागण्यात टाकला मला नाही भाई त्याला लय मारलंय कुत्र्यागत त्यांनी चोर सुटल्या तुम्हाला काय खबर आहे का नाही इथं तर काहीच नाही इथं कोण येणार रे असू द्या पण कसं आहे लक्ष असू द्या आणि कुठं जर नजर पडली तर येऊन मला सांगा अहो आम्हाला तुमचाच आदर्श आहे आम्ही परत खाऊ म्हणजे या कोळशाची शपथ हे पोरं जर भेटले ना आपल्याला या कोळशासारखा फुगा करून टाकायचा तेच म्हणलं याला मी फाडून टाका आम्ही पण आहे तुमच्या सोबत चांगलेच बरं का हे. चला, लक्ष असू द्या बोल तुम्हाला एक बोलायचं होतं. बोल की तुम्ही राव सनी देओल सारखं दिसतो संध्याकाळी वाड्यावर आहे आमच्या हा? चहा पाण्याला चला रे येऊ का चला ऐक ऐक असं का भाई भाई त्याचे दुःख ऐकून मला वाईट वाटलं. बरं येतो येऊ चला रे. चला चला मी म्हणलं होतं का नाही बांब आणला डेंजर लागलं भाई इथून पुढे आता एखाद्या मुलीचा नादा नाही लागला तो याचा थर्ड क्लास ईर्षेने पेटलेली माणुसकी आटलेली इरसाल एक एक पुढारी कुर्र घोड्या वादावादी उरावर लाटालादी तलवारी यांच्या दुधारी ईर्षेने पेटलेली माणुसकी आटलेली इरसाल एक एक पुढारी कुर्र घोड्या वादावादी उरावर लाटालादी तलवारी यांच्या दुधारी फोडी लाडी गोडी सत्यसाठी यांची विसरून वैर रोज मैफिल रंगत सांची फोडी लाडी गोडी सत्यसाठी यांची विसरून वैर रोज मैफिल रंगत सांची लोकशाही मध्ये झालं मतदार नंदी पोरी सोडू नको ही संधी यांची उतरू या सत्तेची धुंदी पोरी सोडू नको ही संधी यांची उतरू या सत्तेची धुंदी